निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जे काही आपल्याकडे गावरान पक्षी आपण ठेवतो पिल्लं काढण्यासाठी, समजा मदर स्टॉक वगैरे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याकडे अंडी जे अवेलेबल असतात, तर ते मित्रांनो विक्री करणं हे एक मोठी उन्हाळ्यामध्ये मित्रांनो कठीण परिस्थिती असते. तर अशा वेळेस मित्रांनो आपण काय करावे की उन्हाळा लागण्याच्या अगोदरच आपण मोठे पक्षी हे आपल्याकडे मर्यादित संख्येत ठेवावे, जेणेकरून मित्रांनो जे काही आपल्याकडे अंडी निघेल ते आपण कमी प्रमाणात निघाल्यामुळे आपण बऱ्यापैकी आपण विक्रीसुद्धा करू शकतो. तर आता बघता तर आपण एप्रिल महिना समाप्त झाला आहे आणि आपण मे महिन्यामध्ये अंडी जे निघत आहे तर ते आपल्याकडे आता खूप कमी प्रमाणात निघत आहे. तर मित्रांनो आता इतकं मोठं 44-45 डिग्री सेल्सिअस तापमान महाराष्ट्रामध्ये असते. तर मित्रांनो अशावेळी पिल्लं काढणंसुद्धा एक कठीण परिस्थिती असते अंड्यामधून. तर बाहेरील वातावरणात उष्णता भरपूर असते व पक्षीसुद्धा ट्रेसमध्ये असतात. अशा वेळेस मित्रांनो आपल्याला कोंबडी खालून पिल्लं काढणं ही एक खूप मोठी कठीण समस्या असते मित्रांनो. कारण पिल्लं हे व्यवस्थित निघत नाही, निघाले तरी खूप कमी रिझल्ट येतो. आणि सहजासहजी मित्रांनो कोंबडीच्या शरीराचं तापमान जास्त झाल्यामुळे पिल्लं काढणे पण टाळते मित्रांनो. ती रोणीला बसत नाही बरोबर किंवा तिचं लक्ष लागत नाही. अशा वेळेस मित्रांनो आपल्या फार्मवरती जर पक्ष्याची संख्या जर मर्यादित असेल तर आपण कमी प्रमाणात जे काही अंडे निघते ते आपण विक्री करून आपण एक चांगलं अर्थार्जन करू शकतो मित्रांनो. आता बाकीचे दिवस जर बघितले ऋतू मित्रांनो, तर पावसाळा आणि हिवाळ्यात या ऋतूमध्ये मित्रांनो अंड्याला खूप भरपूर अशी मागणी असते. तर अशा वेळेस मित्रांनो आपण अंडी भरपूर प्रमाणात विक्री करता अवेलेबल करावी मित्रांनो. आणि असंच आपलं एक नियोजन असावे, जेणेकरून आपल्याला अंडी उत्पादनातून चांगल्या प्रकारचा एक आर्थिक नफा होईल. आता गावरान अंड्याचं बघितलं मित्रांनो, तर आपली गावरान कोंबडी ही अंडी कमी प्रमाणात देत असते. त्यामुळे मित्रांनो जर आपल्या भागामध्ये निदान नाही काही तर 20 रुपये जर अंडं आपलं विकल्या जात असेल तर मित्रांनो आपल्याला गावरान अंडं विक्रीतून आपल्याला चांगला एक फायदा होऊ शकतो. नाहीतर मित्रांनो आपला खाद्यावरचा खर्चसुद्धा निघणार नाही. तर मित्रांनो तसं आपण पाहिलं तर गावरान कोंबडीचे अंडे हे आपण पिल्ले काढल्यानंतर पिल्ले विक्रीतून एक चांगला आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. आणि जरी पिल्ल्यापासून आपण मोठ्या कोंबडे विक्री केले तर आपल्याला त्याच्यातून अंड्यापेक्षा भरपूर असा फायदा होऊ शकतो मित्रांनो. तसं बघितलं तर प्रत्येक भागानुसार गावरान अंड्याची किंमत ही वेगवेगळी असते मित्रांनो, आणि त्याच्यावरच आपला नफा. आता माझ्याकडे बघू शकता तर आपल्याकडे साधारणतः 20 कोंबड्या आहे मित्रांनो. तर त्याच्यापैकी आपले काही खूळ आहे आणि जास्त टेम्परेचर तापमान असल्यामुळे मित्रांनो पक्षी हे खाण्याकडे लक्ष देत नाही. तर ते सतत पाणी पित असतात, थंड जे काही फळं आहे तर ते खात असतात मित्रांनो. अशा वेळेस अंडी उत्पादन हे आपल्याला कमी मिळत असते. तर जे काही आपल्याकडे अंडी अवेलेबल असते तर ते मित्रांनो मी आता सध्या उन्हाळा असल्यामुळे आता मी 15 रुपयालाच अंडी विकत आहे. कारण मित्रांनो ग्राहकच जास्त नाही आहे. आता जे काही अंडे आपल्याकडे उपलब्ध होते तर ते मित्रांनो मी जे काही हॉस्पिटलमध्ये पेशंट वगैरे राहते त्यांनाच मी विक्री करतो. आणि सहजासहजी आता लोक गावरान अंडी या टेम्परेचरच्या दिवसामध्ये खाणं टाळतात मित्रांनो. कारण अंडी ही 3 ते 4 दिवसात मित्रांनो लवकरच त्याच्यानंतर आपली खराब होतात मित्रांनो. त्यानुसार आपण आपलं नियोजन असावं. आता इथे बघू शकता तर मी हे मार्च महिन्यात
जी काही पिल्लं काढली होती मित्रांनो, तर जेमतेम उन्हाचा पारा चढलेला होता नुकताच, आणि त्या अगोदरच आपण तेवढ्याच याच्यामध्ये आपण पिल्लं काढले. त्याच्यातही मित्रांनो आपण 2 कोंबड्याला खाली पिल्लं हे काढले होते. त्याच्यापैकी काही 4 ते 5 अंडी आपली खराब निघाली होती, कारण तेव्हासुद्धा तापमान हे बऱ्यापैकी ह्या वर्षी मित्रांनो तापमान आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात लवकरच तापायला लागलं. आता इतक्या प्रचंड तापमानात सुद्धा मित्रांनो हे पक्षी आहे मित्रांनो, याचा विचार करा. तर आपल्याला इथे एकूण 20 पिल्लं मिळाले होते. आपण 2 कोंबडीला दिले होते, त्याच्यातून आपल्याला 10-12 असे पिल्लं मिळाले. आता हे मित्रांनो 1 महिन्याचे पक्षी आहे. तर आपण यांना 1 महिना झाल्यानंतर आपण असं थोडं सायंकाळची वेळ आहे, तर अशा वेळेस मित्रांनो आपण त्यांना थोडंसं असं मुक्त सोडून देतो खुराड्यातून. तर थोडं जर खुराड्यातून आपण त्यांना मुक्त केलं तर ते एक त्यांना स्ट्रेसमुक्त वातावरण आणि एक सवय पण लागते मित्रांनो फ्री रेंजमध्ये सोडण्याची, फिरण्याची. तर असे आपण जर त्यांना बाहेर थोडा वेळ 1-1 तास, 2-2 तास असे आपण त्यांना सोडलं तर मित्रांनो त्यांना एक स्ट्रेसमुक्त वाटते. कारण मित्रांनो टेम्परेचरमुळे सतत पिंजऱ्यामध्ये राहिल्यामुळे मित्रांनो ते पण एक त्यांना मानसिक असा शॉक बसतो मित्रांनो, स्ट्रेसमध्ये येतात. तर असे थोडेसे आपण सोडले तर ते थोडेसे चांगले ॲक्टिव्ह असतात मित्रांनो. पाहू शकता आपण ही पिल्लं आपली. तर मित्रांनो जे काही आपण सुरुवातीला आपल्या उन्हाळ्या लग्नाच्या ज्या चाहूल असते, अशा वेळेस मित्रांनो भरपूर प्रमाणात जर आपण पक्षी काढले तर एक हे आता आपले 1 महिन्याचे पक्षी निघाले आहे. तर असे हे पिल्लं आपले नुकतेच म्हणजे ऑक्टोबर किंवा ऑगस्टमध्ये आपले हे पिल्लं अंड्यावर येऊन जाईल आणि आपल्याला हिवाळ्यामध्ये संपूर्ण अंडी उत्पादन चालू होईल मित्रांनो. तर हिवाळ्यामध्ये अंड्यामधून पिल्ले निघण्याचा रिझल्टसुद्धा चांगला असतो व आपले अंडी जे काही शिल्लक राहते त्याला पण एक चांगला रेट मिळतो मित्रांनो. तर आपण असेच नियोजन करावे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अंड्यामधून, पिल्लामधून आणि मांस उत्पादनापासून आपल्याला चांगला आर्थिक फायदा होईल. तर सांगायचं एवढंच झालं मित्रांनो, की आपण नियोजन करून पिल्लाची संख्या वाढवावी. म्हणजे एक ठरवून घ्यायचं की आपल्याला नक्की कोण्या वेळेला पिल्लं काढायची आहे, कोण्या वेळेला आपले पिल्लं अंड्यावरती येईल, म्हणजे जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये चांगला एक आर्थिक नफा होईल मित्रांनो. तर आपण मार्चमध्ये जर पिल्लं काढले तर बरोबर आपले हिवाळ्याच्या सुरुवातीला आपले पूर्ण पक्षी अंड्यावर येतील मित्रांनो. आणि तेव्हा अंड्याला आता इथं पाहू शकता, तर हे सुबाबूळ आहे मित्रांनो. आता हे सुबाबूळचे आपण पाला आपण गावरान पक्ष्याला येणार पाहूया, कोवळा पाला किती आवडीने खातात मित्रांनो. हा एक गावरान कुक्कुटपालनात आपल्याला एक चांगला फायदा होतो मित्रांनो, की कोंबड्या ह्या कुठल्याही प्रकारचे झाडपाला आपला खाऊन घेतात. तर यांना हे मित्रांनो आता हे आपण सवय लावली आहे यांना सुरुवातीपासून, लहान पक्षी होते तेव्हापासून. तर यांना एक सवय लागली, त्यामुळे मित्रांनो सुबाबूळ खात आहे. तर जुने पक्षी आपले ते सुबाबूळ वगैरे काही खात नव्हते मित्रांनो. आता आपल्याकडे सध्या आता ग्रीन फॉडर म्हणून असं सध्या काही अवेलेबल नाही आहे. जे काही मार्केटमधून आपण भाजीपाल्याचं वेस्ट असते ते आपण आणतो आणि स्वच्छ धुवून कोंबड्याला देतो. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी